नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. चाललो घरून कॉलेजला. सकाळचं वातावरण खूप भारी. रोजचं आपली रुटीन या रोडनी जाणं. हा रोड आता एकदम परिपाठ झाला आपल्या. घरून निघला की हा रोड सरळ जातो कॉलेजला, तिथून सरळ जातो आपल्या कामाला. तर तुम्हाला रोड कसा वाटला, रोडनी रुटीन करणं हे कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बाजूला आपल्या मोठं जंगल आणि हे भैया भेटला एक, त्याच्यासोबत लिफ्ट मागितली बाईकवर जाताना. आणि सगळीकडं कामं सुरू झाले. पाऊस थांबल्यानंतरचं गार वातावरण खूप भारी वाटतं. सकाळी सकाळी जंगल बघू शकतात तुम्ही. जंगल रोज रस्त्याने जाताना बघताना लय भारी वाटतं. हे पोचलो आपण कॉलेजला. आणि मी कॉलेजला जात असताना हा सरळ रोड, शेवट याची कॉलेजच आहे. आणि मग याच्या पुढं गेल्यावरती हायवे ब्रिज लागतं. हे आपलं कॉलेज, हा आपला कॉलेजचा गेट, मच्छदरी अंकुशराव टोपे कॉलेज. खूप भारी कॉलेज आहे. आणि हा माझा मित्र स्वतः, त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून बोलला की मी तुमची शूटिंग करतो, तुम्ही बसा. मी त्याला म्हटलं बरं शूटिंग काढ, पण बरोबर कॅमेरा पकड. मी म्हटलं चल तिघं येऊ आपण व्हिडिओमध्ये, मी घेतो फ्लिप करून. येऊ आला सार्थक आणि रवी पण आला आपल्या व्लॉगमध्ये. आणि सार्थक म्हणतो काय चाललं. मी म्हणलं व्लॉग बनवणं चाललं. इकडं झाली आमची भेट. आणि मग आम्ही आलो कॉम्प्युटर BCA लॅबमध्ये. आणि इथं आमचं चालू होतं ग्राफिक डिझायनिंगचं लेक्चरमध्ये चालू होतं आमचं डिझायनिंग करणं, ग्राफिक्सची बनवणं काही. आणि इकडं सेकंड इयर आणि थर्ड इयरचे मित्र आले माझे. मला म्हणतात फ्रेशर पार्टी आहे, काहीतरी घे, कशात तरी पार्टिसिपेट कर. मी म्हणलं कशात तरी पार्टिसिपेट करूया आपण. आता यांचं चालू होतं इथं विचार करणं, काहीतरी घे डान्समध्ये, गाण्यामध्ये, कशात तरी. मी म्हणलं मग चालेल, गाण्यामध्ये पार्टिसिपेट करूया आपण. मग ते बोलले बरं चालतं, गाण्यामध्ये करूया पार्टिसिपेट. आणि इकडं मग आला जोराचा पाऊस. आणि पाऊस अचानकच कुठून तिकीट काढून आला काय माहिती, मध्येच थांबलेला आणि मध्येच आला. पण चालतं, चांगलाच पाऊस पडला. भारी वातावरण, हिरवगार वातावरण झालं. भारी चांगलं आहे. पाऊस पण थोडाफार पडला. नदी नाले एक झाले, पण बाजूबाजूने सगळं पाणी बाहेर आलं. पण आपण आपलं साईडच्या रस्त्याने चाललो घरी. हिरवगार वातावरण बघत चांगलं वाटतं. आणि स्कूल बस, लहानपणीचे दिवस आठवतात. आपण स्कूलला जात असताना कसे जात होतो, पावसाळ्यामध्ये रेनकोट घालून, हे ते घालून. तेवढं बोललोच काय, तर तेवढ्यातच एक मुलगा सायकलवर जाता बाय करताना त्याला कळलं व्हिडिओ बनवणं चालू आहे. तर तसंच आपलं चालू विचार करणं, कधी घरी पोचतो घरून, मग कधी कामावर जातो. आणि आता पाऊस नाही आला पाहिजे, कारण कामावर पण जायचं आहे. भारी वातावरण वाटतं जालन्याचं पाऊस पडल्यावर पण. हिरवगार वातावरण, असं वाटतं मोतीबागच्या बाजूने चाललो. आणि चालली स्कॉर्पिओ कोणाकोणाला आवडती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि घरी जात असताना वातावरण बघत पावसाळी वातावरण आणि थंडीचं वातावरण तर चालू झालंच आहे, सोबत पावसाचं बी. आणि एक भैया भेटला रेनकोट घालून, कारण तर आमचा इकडं झाला पाऊस चालू. त्याने सोडवलं आपल्याला घरपर्यंत. मग घरी आलो. घरी पण चांगलाच पाऊस पडेल दिसला. अंगणामध्ये पाणीच चांगलं फार. आणि मग आपण आपला बाजूने रस्ता काढत पोहोचलो घरी. आणि हे होता आज आपला कार्यक्रम कॉलेजमध्ये. IIT पवईवरून 2 मॅडम आल्या आपल्याला गाईड करायला. आणि त्यांनी आमच्या कॉलेजच्या सायन्स स्टुडंटला पुरस्कारही दिले. आणि आमचे सर्व मॅडम सर, हे आमचे प्रिन्सिपल गजवंत सर आणि